करताना हे काय आपण आज केल्या का? स्वातंत्र्याच्या आधीपासून ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला, या 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं आणि रात सुद्धा उघडली नाही, एक रात सुद्धा नीट उजाडली नाही. आणि 16 ऑगस्ट 1947 ला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी या देशातला पहिला मोर्चा देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये काढला आणि एका वळीत सांगितलं, ये आजादी झूठी है, देश की जनता भुकी है. जनता म्हणजे त्यांनी जनता स्वतःच्या घरामधून सुरुवात केली की बाबा माझा समाजामध्ये सगळी उपाशी आहे. ही सांगणारा स्वातंत्र्यानंतर पहिलं वाक्य सांगणारा स्वातंत्र्य खोटा आहे असा म्हणणारा मांग आज पण तो म्हणतोय की आमच्यावर अन्याय झालाय. व्याख्या आणि शब्दाच्या रचना कदाचित बदलल्या असतील, बरोबर. आणि मग आज हे सगळं म्हणताना त्या काय सगळ्या गोष्टी लढत आल्यावर 1 ऑगस्ट 2024 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आरक्षण उपवर्गीकरणाच्या संदर्भामध्ये. 1 ऑगस्ट बाबा उपवर्गीकरण त्या राज्यांनी लागू करावं, बरोबर. आणि मग महाराष्ट्र शासनाची ही जबाबदारी होती की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, अबकड वर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी अनेक नेते अनेक चळवळी या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यांच्या मध्ये काम करत होत्या, ज्या ठिकाणी त्या समाजावर अन्याय झालाय अशी धारणा ज्या लोकांची होती. तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, आता आपण म्हणतोय फक्त त्यांनी केलं म्हणजे त्यांनी सुरुवात पहिल्यांदा केली, आपण जरा लेट केली, बरोबर. आणि मग ही सगळी सुरुवात करताना निकाल आल्यापासून 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या दिवशी निकाल आला. 24-25 आणि आता ही 26 चालू आहे. 3 वर्षामध्ये जी काय रान उठवले त्याच्यामध्ये ही सगळं योगदान आहे ती मातंग समाजाचं योगदान आहे.